शेतकरी बांधवांनो नमस्कार. काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण बघितलंय हा ऑटो स्विच आहे, हे सगळे शेतकरी वापरतात. हा ऑटो स्विच जोडतात पण हा ऑटो स्विच करेक्ट काम करतो का नाही हे तुम्हाला माहिती आहे का? तर हे कसं बघायचं? तर लक्षात ठेवा, ह्या ऑटोमध्ये एक टायमर डिले असतो. म्हणजे काय की लाईट आल्या आल्या फुल व्होल्टेजनं जर मोटर चालू झाली तर तुमच्या रोटरला एक झटका बसतो, त्यामुळे रोटरचं बॅलन्सिंग बिघडतं. त्यामुळे त्याला पॉवर ऑन डिले असतो. म्हणजे लाईट आल्या आल्यापेक्षा एक 60 सेकंदानं 40 सेकंदानं चालू हवं. तर हा तर टाइम डिले तुम्हाला कळतं. तुम्ही लाईट आल्यापासून टायमर लावा, तेवढ्या वेळानंतर ऑटोचं उचलतोय का हे कळेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऑटोचं काय, SPP म्हणजे सिंगल फेज प्रिव्हेंटर. हा ऑटो बनलाय 3 फेजसाठी आणि यातली जर एखादी फेज डाऊन झाली किंवा गेली तर तुमचं बाबा मोटर बंद व्हायला हवी, स्टार्टर बंद व्हायला हवा. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तर हे कसं चेक करायचं? तर शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, ऑटोचं SPP काम चेक करण्यासाठी तुमचा ऑटो हा स्टार्टरला जोडायचा आणि मोटर चालू करायची. लक्षात ठेवा, मोटर चालू असताना 1 नंबरची फ्यूज चालूमध्ये उपसायची, काढायची आणि साधारणतः 15 ते 20 सेकंदामध्ये ऑटोवर SPPचा दिवा लागून तुमचं स्टार्टर बंद व्हायला हवा. त्यानंतर परत ती फ्यूज बसवायची, दिलेल्या टाइम दिल्यानंतर मोटर चालू होऊ द्यायची, परत 2 नंबरची फ्यूज काढायची, परत 10 सेकंदामध्ये साधारणतः मोटरचं स्टार्टर ट्रिप झाला पाहिजे, परत 2 नंबरची फ्यूज बसवायची, 3 नंबरची काढायची. अशा प्रकारे मोटर चालू असताना चालूमध्ये फ्यूज काढून बघायची. चालूमध्ये फ्यूज काढल्यानंतर ऑटोवरचा SPP दिवा लागून किंवा स्टार्टर बंद पडला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. जर स्टार्टर तसा बंद होत नसेल तर ऑटो तसं काम करत नाही. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट तुम्ही चेक करा. धन्यवाद.